श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी आपण सत्यनारायणाची पूजा कशा प्रकारे करू शकता आणि सत्यनारायणाची पूजा ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी आपण कशी करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे, काय काय साहित्य लागणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय स्तोत्रमंत्र आपल्याला वाचायचे आहेत आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण सत्यनारायणाची पूजा करणार आहोत ते बघणार आहोत। तर त्याआधी मी तुम्हाला थोडंसं जी माहिती आहे सत्यनारायण कशासाठी करतात, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्या सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला केल्यानंतर त्याचे काय अनुभव येतात, तर आपण पाठीमागचं एक थोडंसं शास्त्र जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा? जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी हे भगवान विष्णूंवर असते आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते। म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागवडीचा हा विधी केला जातो। आपल्या घरात पुरेसे अन्न न मिळणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरेसे अन्न आपल्या घरात न पुरता ते लवकरात लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आल्यानंतर त्याला वाटा फुटणे, अनाठायी पैसा खर्च होणे इत्यादी सर्व बाबींचे कार्यकारण अभाव आपणास समजत नाहीत। असे प्रश्न ज्यावेळेस आपल्याकडे येतात आणि आपल्यावर उद्भवतात त्यावेळेस सत्यनारायणाची पूजा जर आपण दर पौर्णिमेला प्रदोष काळात घरच्या घरी केली तर या सर्व गोष्टींचं निराकरण त्यामध्ये होत असतो आणि आपल्याला सुख शांती समाधान मिळून पुरेसं अन्न आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपण केली जाते। तर बरेचसे सेवेकरी जे आहेत हे सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर काय होते, सतत 12 पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे सर्व प्रश्न हे जे आहेत मी सांगितलेले आहेत आता, की अन्न पुरेसे न होणं, घरात चिडचिड सतत आणि घरातील पैसा न टिकणं, अनाठायी वाटा फुटणं, हे जे प्रश्न असतात ते 12 पौर्णिमा झाल्यानंतर बऱ्याच अंशी सुटलेले असतात। बरेचसे चांगले अनुभव लोकांना आलेले असतात आणि सत्यनारायण पूजा जी करतो ती अन्नधान्याची पूजा असते। जुनी जी मांडणी आहे पूजेची तीच पूजा आपण केलेली आहे, आपण बघू शकता। आणि जाणकार असे सांगतात की दुसऱ्याचं जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा त्याच्याकडून आपल्याला परान्नाचे दोष येतात, ते दोषसुद्धा या पूजेमुळे जात असतात आणि जे दोष आलेले आहेत ते कुटुंबावरती परिणाम करत असतात। तर त्या अन्नधान्य आपल्या घरामध्ये पुरेसा पैसा, अन्नधान्य टिकणे, ह्या मूळ ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्वजांनी बारीक विचार करून घरच्या घरी पौर्णिमेचा जो पूजनाचा जो विधी आहे तो आपल्याला सांगून दिलेला आहे। कारण भगवान विष्णूंकडे पालनपोषण करण्याची जी जिम्मेदारी असते ती दिलेली असते आणि चातुर्मासामध्ये जर नारायणाची पूजा जर आपण मोठ्या प्रमाणात केली तर खूप सारे जे प्रश्न असतात आपले सुटत असतात आणि अकाळी जे आपली धनहानी होते ती धनहानी होत नाही। आणि घरात जर आपण पूजा केली, सत्यनारायणाची पूजा जर पौर्णिमेला सूर्यास्तानंतर 24 मिनिटापर्यंत प्रदोष काळ असतो त्यामध्ये आपण जर केली, ऐश्वर्य, धन, संपत्ती यांचे मालक हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहे, यांची कृपा प्राप्त आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही। आणि आपल्याला वारंवार सांगितले जाते की सत्यनारायणाची जर 12 पौर्णिमा जर आपण पूजन केलं तर कुठलाच प्रकारचा दोष आपल्या घरामध्ये राहत नाही आणि अन्न चविष्ट होतं आणि विशेष म्हणजे जी लक्ष्मी आहे ती स्थिरकाल म्हणजे चिरकाल स्थिर होणं टिकते, हे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे। तर आपण बघणार आहोत आता सत्यनारायणाचा विधी कसा करायचा। तर आपण सर्वप्रथम एक पाट मांडलेला आहे, पाटावर एक पांढरं शुभ्र वस्त्र घातलेलं आहे। पांढरं शुभ्र वस्त्र याच्यामध्ये का घालायचं, कारण प्रत्येक पूजेमध्ये आपण लाल वस्त्र घालतो, तर यामध्ये लक्ष्मीचा आवडता रंग हा पांढरा आहे। कवडी असो, शंख असो, हे शिंपले असो, हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे माता लक्ष्मीचं आसन हे पांढऱ्या रंगाचं असतं। त्यामुळे आपण लक्ष्मी प्राप्तिकारक हा जो कलर आहे, रंग आहे, म्हणून आपण पांढरा घेतलेला आहे। त्याचबरोबर 3 जोड पानावर आपण 3 सुपाऱ्या मांडलेल्या आहेत। आपल्या उजव्याकडची सुपारी, उजव्या हाताची सुपारी ही श्री गणेशाची असते, मधोमध मांडलेली सुपारी ही आपली कुलदेवतेची असते आणि आपल्या उत्तरेकडील म्हणजे आपल्या डाव्या हाताकडील जी सुपारी असते ही वरुण देवतेची असते। ह्या 3 देवतेचं पूजन आपण याच्यामध्ये करत असतो आणि प्रत्येक देवतेसमोर आपण छोट्या छोट्या वाट्या ठेवून त्याच्यामध्ये खडीसाखरेचा प्रसाद ठेवलेला आहे। त्याचबरोबर आपल्या अंजोडीमध्ये जेवढं धान्य बसेल म्हणजे गहू ते आपण मधोमध टाकून त्याच्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 5 नागवेलीचे पानं टाकलेले आहेत आणि त्याच्यावर आपण
तांब्याचा किंवा स्टीलचा एखादा छोटासा बाउल किंवा प्लेट आपण ठेवून ते तांदळाने भरून त्याच्यावर आपल्या देवघरात असलेली बाळकृष्णाची मूर्ती त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याचबरोबर एक ओला नारळ भगवान विष्णूंना वाहण्यासाठी आपण इथे ठेवलेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते श्रीयंत्र. कारण पौर्णिमेला जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते, तर त्यांना देण्यासाठी आपण आसन शोधत असतो. तर ते आसन म्हणजे लक्ष्मीनारायणाचं जे आसन असतं त्याला श्रीयंत्र म्हटलं जातं. हे आपण श्रीयंत्र बघू शकता. या श्रीयंत्रावर आपण कमलगट्ट्याची माळ ठेवलेली आहे. जेव्हा विष्णूचं आणि लक्ष्मीचं पूजन होतं त्या पूजनामध्ये आपण फुल्या स्वरूपात कमळाचे फुलं वाहत असतो. पण आपल्याकडे 1008 किंवा 108 फुलं कमळाचे मिळत नाहीत किंवा त्या वेळेला उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आपल्याला शास्त्राप्रमाणे सांगितलं जातं की या कमळाच्या बियातून एका बियेमधून खूप अनेक सारे फुलं कमळाचे निर्माण होत असतात. त्यामुळे 108 कमळगट्ट्याची माळ आपण या श्रीयंत्रावर वाहलेली आहे. तर माता लक्ष्मी आणि विष्णूंचं आवाहन जेव्हा आपण करतो, पूजन करतो, तेव्हा श्रीयंत्रावर माता लक्ष्मी आणि विष्णूंचं शुभ आगमन होत असतं. आणि हे श्रीयंत्र आपण देवघरात किंवा तिजोरीत ठेवत असतो आणि त्या श्रीयंत्रातून आपले प्रश्न म्हणजे आर्थिक प्रश्न सुटत असतात. त्यासाठी श्रीयंत्र आपण याच्यामध्ये मांडून घेतलेलं आहे. त्यासाठी आपण बघत आहात, आपण एक घंटा ठेवलेली आहे आणि शंख ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जर दक्षिणावर्ती शंख असेल, या शंखाला उजव्या हाताचा शंख किंवा दक्षिणावर्ती शंख म्हणतात. हा जो शंख आहे हा लक्ष्मी प्राप्तिकारक असतो. याच्यामध्ये थोडंसं दूध आणि केशर भरून सुद्धा आपण ठेवू शकता. हा लक्ष्मी प्राप्तिकारक असतो म्हणून आपण नारायणाच्या पूजेमध्ये, लक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवत असतो. आपण बघत आहात अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर आपण एक वाटीभर गव्हाच्या पिठाचा किंवा रव्याचा शुद्ध तुपाचा शिरा बनवलेला आहे. हा प्रसादासाठी. हा प्रसादसुद्धा आपण घरच्यांनीच ग्रहण करायचा असतो, इतरांना द्यायचा नसतो. कारण जे दोष असतात ते दोष, आपले दोष सर्व संपावे व या पूजेचा जो फायदा आहे तो आपल्याला झाला पाहिजे. त्यामुळे कोणी जर आपल्या घरामध्ये या पूजेच्या दरम्यान आलं तर आपण त्याला खडीसाखरेचा प्रसाद द्यावा. हा प्रसाद घरीच खावा. आणि त्यानंतर आपण बघू शकता फुले, धूप, दीप, अक्षदा, अखंड आणि अष्टगंध, हळद आणि कुंकू घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर सत्यनारायणाची आपण एक दिवा लावून घेतला आहे. सत्यनारायणाची जी पोथी आहे म्हणजे जी पुस्तिका आहे ती आपण बघणार आहोत. ही बघा, हा आपल्याला सत्यनारायण विधी दिंडोरी पंडित मार्गाचा दिलेला आहे. आपण याच्यामध्ये सर्व विधी दिलेला आहे. या पुस्तकाच्या आधारेच आपण या सत्यनारायणाचा विधी हा करणार आहोत. आता आपण पूजनाला सुरुवात करणार आहोत. प्रथम आपल्या उजव्या हाताची जी सुपारी असते ती गणेशाची असते. तर सर्वप्रथम आपल्याला पोथीमध्ये दाखवलेलं आहे. आपण बघू शकता की मंगल तिलक करून पुरुष असेल, स्त्री असेल, त्यांनी स्वतःच्या डोक्याला अष्टगंध लावून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण मंत्र म्हणून स्वतःलाच अष्टगंध लावायचं आहे. ओम भद्रम कर्णेनी शृणुयाम देवा भद्रम पक्षिर्मार्भिजस्ता स्त्रिय अंगे तुष्टुवासम तनुभि वेशेव देवहितम यदायुम स्वस्तिन इंदोर्दशवाहा स्वस्तिन पुष्पविशुद्धा स्वस्तिन तारक्ष अरिष्टनेमी स्वस्तिन बृहस्पतीर ददातु. ओम शांती शांती शांती. आता सर्वप्रथम एखादं फूल घ्यायचं. त्या फुलाला गंध, अक्षता, हळद आणि कुंकू लावायचं. आणि त्यानंतर ते जे पुष्प आहे ते पुष्प आपण हे जे कलश आणलेला आहे भरून याच्यासाठी पूजनासाठी यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. यामध्ये आपण हे पुष्प श्री कलश देवता भ्यो नमः सकल पूजनार्थे गंधाक्षत पुष्पाणीम समर्पयामी म्हणून टाकून त्याच्यामध्ये आपल्याला पुष्प टाकून द्यायचं आहे आणि ती प्लेट व्यवस्थित ठेवायची आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्या पूजनाला सुरुवात होत आहे. आता आपण बघू शकता धूप दीप सर्व आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा घेतलेला आहे. तर आपण आता पूजनाला सुरुवात करणार आहोत. आता प्रथम उजव्या हाताची जी सुपारी आहे ती सुपारी गणेशाची आहे. तर आपण गणेशाचं पूजन करूया. श्रीमन महागणाधिपते नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. आता आपण चंदन लावलेलं आहे. आणि त्यानंतर श्रीमन महागणाधिपते नमः अलंकारार्थे अक्षताम हरिद्रा कुंकुम अक्षताम समर्पयामी हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी. अक्षता व्हायच्या आणि त्याचबरोबर हळद आणि कुंकू व्हायचं. आपल्याला हळद आणि कुंकू वाहलेला आहे आपण. आणि त्यानंतर आपल्याला श्रीमन महागणाधिपते नमः धूपम अग्रपयामी 3 वेळा चंद्राकृती आपल्याला धूप ओवाळायचा आहे. आणि त्याचबरोबर श्रीमन महागणाधिपते नमः दीपम दर्शयामी म्हणजे 3 वेळा दिवा ओवाळायचा आहे. आणि हे उपचार मागे पुढे जर झाले ना तर काही प्रॉब्लेम नाही, मग कारण पंचोपचारच आहेत ते. आणि त्यानंतर एखादं लाल पुष्प असेल किंवा कुठलं पुष्प असेल श्रीमन महागणाधिपते नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी असं म्हणून
आपण पुष्प वाहिलेलं आहे, पंचोपचार पूजन केलेलं आहे गणेशाचं. आणि त्यानंतर आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत. तर आपण वाटी ठेवलेली आहे समोर. त्याचबरोबर आपण आता नैवेद्य दाखवणार आहोत. तर आपण इथे भरीव पाण्याचा मधल्या 3 बोटांनी चौकोन काढलेला आहे, त्यावर ही वाटी ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर तुळशीचे पानंसुद्धा आपल्याला लागणार आहेत. तर आपण तुळशीचं पान घेत आहोत आणि त्यानंतर गायत्री मंत्र म्हणून आपण हे तुळशीचं पान या वाटीमध्ये ठेवलं आहे. या ग्रंथामध्ये सर्व काही पूजाविधी दिलेले आहे. सत्येत वर्तन परिशिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो श्रीमे धियो न प्रचोदयात्. सत्येत वर्तन परिशिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो श्रीमे धियो न प्रचोदयात्. सत्येत वर्तन परिशिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो श्रीमे धियो न प्रचोदयात्. आता आपण हे एक तुळशीचं पान याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसरं तुळशीचं पान हातामध्ये घेऊन ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून हे जे पान आहे आपण हे सुपारी समोर ठेवलेलं आहे. आता आपण नैवेद्य पंचोपचार पूजन हे गणपतीचं झालेलं आहे. त्याचबरोबर आता आपण कुलदेवतेचं पूजन करणार आहोत. तर त्यासाठी परत आपल्याला आता कुलदेवतेचं पूजन करणार आहोत आपण. तर आपल्याला सर्वप्रथम अष्टगंध आपल्या कुलदेवतेला लावायचं आहे. तर श्री कुलदेवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. आणि त्यानंतर श्री कुलदेवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. श्री हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामि. हळद कुंकू व्हायचं आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. आणि जे पुष्प आहे ते पुष्प आपल्याला कुलदेवतेला व्हायचं आहे. त्यानंतर श्री कुलदेवताभ्यो नमः धूपम आग्रपयामि. म्हणजे 3 वेळा चंद्राकृती धूप ओवाळायचं आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः दीपम दर्शयामि. 3 वेळा आपल्याला दीप ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर त्याचप्रमाणे गणपतीची जशी पूजा केली आपण त्याचप्रमाणे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याप्रमाणेच भरीव चौकोन आपण इथे पुढे काढलेला आहे आणि चौकोनामध्ये ही वाटी ठेवलेली आहे. त्याचबरोबर 2 तुळशी पत्र हातामध्ये घेऊन आपण पूजा करणार आहोत. आणि त्यानंतर सत्येत वर्तन परिशिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो श्रीमे धियो यो नः प्रचोदयात्. सत्येत वर्तन परिशिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो श्रीमे धियो नः प्रचोदयात्. सत्येत वर्तन परिशिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो श्रीमे धियो नः प्रचोदयात्. तुळशीचं पान आपण वाटीमध्ये खडी साखरेवर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं तुळशीचं पान हातामध्ये घेऊन ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. श्री कुलदेवताभ्यो नमः नैवेद्यम समर्पयामि असं म्हणायचं. हात जोडून नमस्कार करायचा. त्याचप्रमाणे आपण वरुण देवतेची पूजा ही उत्तरेकडील सुपारी म्हणजे आपल्या डाव्या हातावरील सुपारी त्यांची करणार आहोत. आता वरुण देवतेचं पूजन आपण करणार आहोत. श्री वरुण देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः धूपम आग्रपयामि. श्री वरुण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामि. आता हे पंचोपचार झालेले आहेत. त्याचबरोबर ज्याप्रमाणे या 2 सुपाऱ्यांना आपण म्हणजे गणपती आणि कुलदेवेला जसा नैवेद्य दाखवला त्याचप्रमाणे आपण नैवेद्य दाखवणार आहोत. त्यासाठी परत 2 तुळशीपत्र हातामध्ये घेऊन इथे भरीव चौकोन काढायचं आहे पाण्याने आपल्याला. आणि त्यावर एक सुपारी हे ठेवायचं आहे वाटी आणि त्याच्यामध्ये खडीसाखर. परत सत्येत वर्तन परिशिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो श्रीमे धियो न प्रचोदयात्. सत्येत वर्तन परिशिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो श्रीमे धियो न प्रचोदयात्. सत्येत वर्तन परिशिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो श्रीमे धियो न प्रचोदयात्. खडीसाखरेवर ठेवायचं. दुसरं तुळशीपान हातात घेऊन तुळशीपत्र ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा सुपारी समोर ठेवून द्यायचं. श्री वरुण देवताभ्यो नमः नैवेद्यम समर्पयामि म्हणून हात जोडून नमस्कार करायचा. आता ह्या कलशावर ठेवलेली ही जी बाळकृष्णाची मूर्ती आहे या मूर्तीचं आपण पंचोपचार पूजन करून घेणार आहोत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदन लावलेलं आहे. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षदा आणि श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामि. त्याचबरोबर हळद आणि कुंकू आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला वाहिलेला आहे. त्याचबरोबर श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. पुष्प अर्पण केलेलं आहे. त्यानंतर श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः धूपम आग्रपयामि. धूप ओवाळलेला आहे चंद्राकृती 3 वेळा. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामि. 3 वेळा दिवा ओवाळलेला आहे.
आता हे उपचार पंचोपचार संपलेले आहेत. आता त्यानंतर आपण बाळकृष्ण या देवतेला, सर्व देवतेला आपण खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. परंतु आपल्याला बाळकृष्णाची जी मूर्ती आहे म्हणजे नारायणाची, त्याला आपल्याला वाटीभर जो शिरा असतो म्हणजे याच्यापासून बनवलेला, रव्यापासून किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेला शुद्ध तुपामध्ये जो शिरा असतो, यथासांग आपण जशा प्रकारे भोग लावू शकतो त्याच प्रकारचा जो शिरा आहे, त्या शिऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आपण या पाटावर आपल्याला हा वाटीभर जो शिरा आहे, हा शिऱ्याचा नैवेद्य आपल्याला या सत्यनारायण भगवानाला दाखवायचा आहे. आपण सर्वप्रथम एक खाली एखादा आपल्याकडे पाट असेल, पाट घ्यायचा, नाही तर मग एखादा छोटासा चौरंग असेल तर चौरंग घ्यायचा. त्यामध्ये भरीव पाण्याचा आपल्याला एक चौकोन काढायचा आहे आणि त्यावर हा वाटीभर शिरा आपल्याला वाटी ठेवायची आणि त्यानंतर 2 तुळशीपत्र आपल्याला हातामध्ये घ्यायचे आणि त्याचप्रमाणे पहिल्यांदा जसे आपण मंत्र म्हटले त्या पोथीमध्ये तसेच आपल्याला मंत्र म्हणायचे. सत्येत वर्तन परशिंचाम्यम तत्सवितुरण्य भर्गो देव श्रीमे धियोनाप्रचोदयात्. सत्येत वर्तन परशिंचाम्यम तत्सवितुरण्य भर्गो देव श्रीमे धियोनाप्रचोदयात्. सत्येत वर्तन परशिंचाम्यम तत्सवितुरण्य भर्गो देव श्रीमे धियोनाप्रचोदयात्. असं म्हणून गायत्री मंत्र म्हणून हे जे तुळशीपत्र आहे हे शिऱ्यावर ठेवायचं आहे आणि दुसरं तुळशीपत्र हातामध्ये घेऊन पाण्यामध्ये बुडून 3 वेळा ओम व्यानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून हे तुळशीपत्र आपल्याला कृष्णाच्या मूर्तीसमोर, बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. आणि कुठलाही आपण जेव्हा पूजन करतो तेव्हा आपण जेव्हा प्रसाद देवाला दाखवतो, नैवेद्य दाखवतो, तर त्याच्यामध्ये जर आपण तुळशीपत्र ठेवलं नाही तर तो देवाला अर्पण होत नाही. त्यामुळे आपल्याला तुळशीपत्राचं महत्त्व खूप या पौर्णिमेच्या सत्यनारायणाच्या पूजनामध्ये असते. त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये नारळ ठेवलेला आहे, दक्षिणावरती शंख ठेवलेला आहे, आपल्याकडे असेल तर ठेवा. आणि त्याचबरोबर श्रीयंत्र ठेवलेलं आहे. मुख्य आसन श्रीयंत्र असतं, तर त्यामध्ये आपण हळद कुंकू अक्षदा एका पुष्पाला व्हायचं आहे आणि हळद कुंकू अक्षत व्हायचं आहे आणि ते जे पुष्प आहे ते श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे आणि हे आपल्याला श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर श्रीयंत्राला सुद्धा दीप आणि धूप ओवाळायचं आहे. श्रीयंत्र देवताभ्यो नमः, धूपम दीपम अग्रपयामी. आणि त्याचनंतर हाच जो प्रसाद आहे हाच म्हणजे एक प्रकारे त्या श्रीयंत्राला दाखवल्या गेलेला आहे सर्व देवतेला. त्याचबरोबर आपण पुष्प सत्यनारायणाच्या जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला पुष्प वाहून घेणार आहोत आणि जे श्रीफळ ठेवलेलं आहे त्या श्रीफळाला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहणार आहोत, धूपदीप दाखवणार आहोत आणि त्यानंतर एक पुष्प त्यांना वाहणार आहोत. आपल्याकडे जर तुळशीपत्र असतील तर तुळशीपत्र आपल्याला या शंखामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर एकदा घंटानाद करणार आहोत. आणि आता अशा प्रकारे हे जे पूजन आहे हे पूजन या सत्यनारायणाचं झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता आपण ही जी सत्यनारायणाची पुस्तिका आहे या पुस्तिकेमध्ये आपल्याला हे जे उपचार आहेत हे उपचार झाल्यानंतर 5 अध्याय दिलेले आहेत. हा पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय आणि 5वा अध्याय असे 5 अध्याय दिलेले आहेत. तर आपल्याला हे 5 अध्याय वाचायचे आहेत. आपण जर हे अध्याय आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवू शकत नाही. तर आपण हे 5 अध्याय वाचायचे आणि त्यानंतर ही जी सत्यनारायणाची आरती आहे तर तुपाची फुलवात किंवा निरंजन लावून ही आपल्याला आरती करायची आहे. याचबरोबर आपल्याला गणपतीची, स्वामी समर्थ महाराजांची आणि सत्यनारायण महाराजांची आणि हवं तर तुम्हाला जर 5 आरती करायची असतील तर लक्ष्मीची सुद्धा किंवा दुर्गे दुर्गट भारी ही आरतीसुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर आपल्या घरी जर पूर्णावरणाचा किंवा कुठला पौर्णिमेला नैवेद्य बनत असेल, यथासांग जो बनवलेला नैवेद्य असते तो या पूजेला दाखवायचा आहे. जर नाही दाखवला तरी चालते, कारण आपण शिऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. त्याचबरोबर या पोथीमध्ये सगळ्यात शेवटी हा खालील मंत्र म्हणून पूजेवर अक्षदा वाहाव्या, म्हणजे त्या पूजेचं जसं आपण आवाहन केलं तसं त्याचं विसर्जन झालं पाहिजे. त्यासाठी ह्या अक्षता दिलेल्या आहेत, यामध्ये हा मंत्र दिलेला आहे. तर आपण हातामध्ये अक्षता घेऊन यातू देवगणा पूजा मदा पार्थिवा इष्ट कामसिद्धार्थ पुनरागमनायच्या अशा अक्षता घेऊन पूर्ण पूजेवर व्हायचे आहेत नंतर पूजा झाल्यानंतर. आणि म्हणजे आपलं इच्छित कार्य जे आहे ते सफल होण्यासाठी नारायण भगवानाला प्रार्थना करायची आहेत. आणि ही जी सत्यनारायणाची हा जो वाटीभर प्रसाद आपण केलेला आहे शिऱ्याचा, हा प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याच्या पोटामध्ये गेला पाहिजे प्रसाद म्हणून. कारण या अध्याय जर आपण 5 अध्याय जेव्हा वाचतो त्यामध्ये प्रसादाचं खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. कारण जेव्हा प्रसाद आपण ग्रहण करतो आणि कुठली इच्छा मागतो तर ती इच्छा आपली पूर्ण होते. आणि हा जो प्रसाद आहे या प्रसादाची जर अवहेलना केली तर म्हणजे भगवान श्री नारायण जे आहेत त्यांची अवहेलना आहे. कारण या प्रसादाच्या स्वरूपात या सत्यनारायणाचं खूप मोठं अगणित महत्त्व आहे. प्रसादाला कोणीही पाठ दाखवायची नाही, फक्त हा प्रसाद घरच्यांनीच ग्रहण करायचा, इतर व्यक्तींना
द्यायचा नाही. इतर व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आले असतील किंवा पूजेच्या वेळेत कोणीतरी पाहुणे आले तर त्यांना खडी साखरेचंच नैवेद्य द्यायचं, प्रसाद द्यायचा आहे. आणि हा जो प्रसाद आहे हा घरीच ग्रहण करायचा आहे आणि सर्व सदस्यांना हा द्यायचा आहे. हे एवढं काळजीपूर्वक या प्रसादाचं आपण अवहेलना झाली नाही पाहिजे. एवढं महत्त्व या प्रसादाला देऊन याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यानंतर भेटूया पुढील अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.